स्वानंदी आणि अथर्वचं लग्न होऊन आता 2 महिने झाले होते, तरी त्या दोघांमध्ये दुरावाच होता. ती मनाने पूर्णपणे अजूनही त्याची झालेली नव्हती. तो तिला हसवायचा, चिडवायचा, मस्करी करून काहीतरी निमित्त करून नवीन प्रयोग करायचा. परंतु तिच्या पाषाण हृदयाला काही पाझर फुटले नव्हते. ते फक्त हो, नाही, ठीक असं औपचारिकता वागायचे. पण स्वानंदी त्याची आणि त्याच्या घरच्या माणसांची सेवा करायची. कुठे काहीच कमी पडणार नाही याची ती काळजी घेत असायची. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा नेहमी आदर करत असायची. आदर, सत्कार, पाहुणचार सगळं काही ती राजखुशीने करत असायची. पण तो जवळ आला की ती अगदीच तो जवळ आल्यावर दूर निघून जायची. अथर्व हा नेहमीप्रमाणे ऑफिसला चालला होता आणि स्वानंदी नेहमीप्रमाणे त्याची कामे आवरून ती तिच्या खोलीत जाऊन नुकतीच पडली होती आणि ती तिचे आवडीची गाणी लावली. तेवढ्यात एक इमोशनल गाणं लागलं, पण तिने ते गाणं बंद केलं आणि मुसमुसत रडायला लागली. तिचा हा घडलेला भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला होता. स्वानंदी ही स्वभावाने खूप शांत, सुंदर, नाकी डोळी अशी कोरी असलेली, घरात मोठे व त्यामुळे समजूतदार. तर त्या दिवशी मैत्रिणीचा साखरपुडा होता. तर त्या कार्यक्रमाला तो देखील आला होता. त्याचं नाव अथर्व होतं. कसं काय कोण जाणे, पण तो तिच्या एका भेटीत मनात उतरला. एका लग्नाच्या निमित्ताने त्यांची भेट ही झाली. तेव्हा ना तिला कळून चुकलं होतं की ती त्याच्या प्रेमात पडली. स्वानंदीला आता स्थळ यायला सुरुवात झाली होती, पण ती मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार. ती तिच्या मनातील भावना तिने तशाच दाबून ठेवल्या. तिने फक्त तिच्या छोट्या बहिणीला सांगितलं होतं अथर्वबद्दल. उद्या तिला बघायला कोणीतरी मुलगा येणार होता. स्वानंदीने काही चौकशी व विचारपूस केली नव्हती की स्वतःच्या मनातील भावना तिने व्यक्त केल्या नाहीत. तिची आई आणि बहीण तिला सारख्या म्हणायच्या, ही साडी घाल, हे दागिने घाल. त्या दोघीही तिला सुचवत होत्या, पण स्वानंदीच्या मनात मात्र अथर्वचा विचार येत होता. पण घरच्यांशी विरोध करणं तिला आवडत नव्हतं. सर्वजण आनंदी होते हे पाहून स्वानंदी छानपैकी तयार झाली. स्वानंदी तयार होऊन पुढे आली व सर्वांसाठी चहा नाश्ता घेऊन गेली. स्वानंदीची ओळख, परिचय हा झाला. मुलाची बहीण चिडवत स्वानंदीला म्हणाली, वहिनी, आवडलं का आमचा अथर्व दादा? लाखात एक नाव आहे. अथर्वचं नाव ऐकताच स्वानंदीच्या काळजाचा ठोका चुकला. आतापर्यंत ती खाली मान घालून बसलेल्या स्वानंदीने वर मान करून पाहिले तर साक्षात तोच अथर्व तिला बघायला आला होता. अथर्वला पाहून स्वानंदीचा चेहरा खुलला व तिचा आनंद ओसंडून वाहू लागला. स्वानंदी आणि अथर्व यांचं थाटामाटात लग्न लावून दिलं. स्वानंदीला अजूनही विश्वास बसत नव्हता की अथर्व आता पूर्णपणे तिचा झाला आहे. काही असो, तिने ठरवलं, आपणही आपलं गुपित त्याला सांगायचं नाही की तो पहिल्याच भेटीत तिच्या मनात बसला होता. अथर्वनं तिला विचारलं की तुझी पसंती होती ना या लग्नाला? तिला हसायला आलं, पण तिने न दाखवता उत्तर दिलं. स्वानंदी म्हणाली, हो, घरच्यांची जी पसंती तीच माझी पण पसंती. अथर्वने तिला मिठीत घेतलं. कानावरच्या केसांच्या बटांना दूर करत म्हणाला, खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यात मी माझ्यासाठी असणारं प्रेम बघितलं होतं. मी खात्री करण्यासाठी तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी विचारलं. बोलण्याच्या नादात तिने सर्व सांगून टाकले की तिला तुम्ही खूप आवडता. तुझ्या बहिणीने आम्हाला खूप मदत केली बरं का. आणि तुला न सांगता तुझ्या मामांना मध्यस्थी ठेवून हा योग जुळवून आणला. त्यावेळेस स्वानंदी खूप लाजली, पण दोघेही तेव्हा खूप खुश होते. संसार सुखाचा सुरू होता. अथर्व, त्याचे आई वडील हे तिला आपल्या मुलीसारखे समजायचे. कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती.
हौशी नवरा, प्रेमळ सासू सासरे, एक 5 वर्षांची गोंडस मुलगी परी. असं छान चाललेलं असताना त्या दिवशी अथर्व स्वानंदीला लग्नाला घेऊन जाणार होता. तसेच स्वानंदीने छान अथर्वच्या आवडीची साडी घातली होती. तिने हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला. अगदी छान साध्या पद्धतीने स्वानंदी तयार होऊन बसली होती. गाणं गुणगुणत होती. अथर्वला इतका वेळ झाला होता, परंतु इतका वेळ कधीच होत नाही म्हणून तिने फोन लावला, तर फोन स्विच ऑफ लागत होता. तरी पण कंटाळून झोपी गेली होती. इतक्यातच फोन वाजला. आम्ही स्वाई हॉस्पिटलमधून बोलतोय. अथर्व जाधव यांच्या गाडीचा अपघात झाला. तो तिथे जग सोडून गेला. नियती पण विचित्र खेळ खेळत असते. कोणाचं अतिप्रेम तिला बघवत नाही. त्या प्रेमाला कोणाची ना कोणाची दृष्ट लागतच असते. स्वानंदीला आता आकाश कोसळल्यासारखे झाले होते. तिला त्या आक्रोश वेदना आता बघवत नव्हत्या. शून्यात हरवलेलं स्वानंदीचं सुख दुःख आता अथर्वच्या आईबाबाला बघत नव्हतं. परीकडे बघून ते सगळं विसरण्याचा भाव दाखवत असे, पण अथर्व सोबतचे सुखद क्षण आठवल्यावर मात्र ती परत भूतकाळात जाऊन दुःखी व्हायची. आई बाबा देवा घरी का गेला आपल्याला सोडून? परीचा त्या निरागस प्रश्नाचे उत्तर स्वानंदीकडे नसायचे. त्याला जाऊन आता 3 वर्ष झाले. अथर्वच्या आई बाबांना स्वानंदीच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. तिच्या पुढे इतकं मोठं आयुष्य आहे आणि आता ती एकटी कसं काढणार आहे? मुलगी पण वडिलांच्या मायेसाठी झुरते आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. ते असा विचार करायला लागले होते की आपण स्वानंदीचे कन्यादान करून आता डोळे मिटायला मोकळे झाले असं त्यांनी ठरवूनच टाकलं. पण स्वानंदी ते मान्य करत नव्हती. पण निदान परीसाठी तरी स्वानंदीने पुनर्विवाह करायला पाहिजे. खूप समजावल्यावर स्वानंदी तयार झाली, पण तिला मना खूप समजल्यावर स्वानंदी तयार झाली. पण तिला मनात एक प्रश्न भेडसावत होता. जो कोणी मला स्वीकारायला तयार आहे तो माझ्या परीला पोटच्या मुलासारखं प्रेम करेल का? तेव्हा तिला विशालचं स्थळ आलं होतं. त्याचाही डिवोर्स झाला होता. त्यांच्या घरी त्याचे आई वडील आणि तो त्याची लग्न झालेली बहीण असं त्यांचं कुटुंब. स्वानंदी आणि विशालचं लग्न पार पडलं. अथर्वच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं. त्यांना सोडताना स्वानंदीला तिचे अश्रू अनावर होत होते. शेवटी स्वानंदी विशालच्या घरी माप ओलांडून आली. त्या दिवसापासून आज तागायतपर्यंत विशालसाठी तिचं वागणं खूप रूढ होतं. परी मात्र त्या घरात छान रुळली होती. त्या दिवशी परीचा वाढदिवस होता आणि विशाल सकाळपासूनच तयारीला लागला होता. डेकोरेशन, शॉपिंग, मेनू तो सगळं काही सहजच करत होता. परी शाळेतून घरी आली आणि सरप्राईज बघून तिने विशालला मिठी मारली. तोही तिचे लाड करू लागला. घोडा करून सर्व घरात चक्कर मारून त्यांनी तिला आणलं. परी तिच्या आईजवळ गेली आणि स्वानंदीला म्हणाली की आई, बाबा माझा जगात नंबर 1 बाबा आहे. परीला आनंदी पाहून स्वानंदी विचारात पडली. मी याच्याशी किती वाईट वागते, पण हा माझ्या मुलीला परीला किती जीव लावत असतो. तिचा प्रत्येक हट्ट पुरवत असतो. विशालचाही एक भूतकाळ होता, पण तो वर्तमानात जगतो, सगळं विसरून. मान्य आहे मी अथर्वला कधीच विसरू शकणार नाही, पण विशालला दुःख देण्याचा मला कोणताच अधिकार नाही. मी त्याची बायको म्हणून तो माझ्याशी हवं तसं वागला असता, परंतु त्यांनी मला आधीच सांगितलं होतं आपल्याला एक मुलगी आहे आपल्यासाठी. दुसरा अपत्य असावं असा माझा अट्टहास नाही. स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं का? कदाचित अथर्व आणि माझी शपथ इथपर्यंतच असावी. पण विशाल जर परीचा बाबा बनू शकतो तर मी त्याची बायको बनणार. स्वानंदीला त्याच्याशी आता खूप बोलायचे होते, पण संकोचही वाटत होता. पण सुरुवात कशी करावी? इतके दिवस एका घरात असून सुद्धा आम्ही फक्त कामापुरतेच बोलत असायचे.
तिला मन मोकळं करायचं होतं. एक संधी चालून आली. सकाळी घरची मंडळी लग्नासाठी बाहेर गेलेली होती. स्वानंदीने छान तयारी केली. पिंक कलरची साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला आणि त्याची ती वाट बघत बसली. तरी कविता वाचत बसली. संध्याकाळ 7 वाजता येणारा विशाल आज 10 वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता. त्याची ती वाट बघत चक्रा मारत होती. गेट जवळ जाऊन बसत होती. त्याला फोन केला. आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता, परंतु आता मात्र ती खूप घाबरली होती. नको ते विचार मनात येऊ लागले होते. ती श्वास रोखून विशालची वाट बघत होती. इतक्यात बेल वाजली. स्वानंदीने पळत जाऊन दार उघडले तर तिच्यासमोर विशाल उभा होता. तर तिला त्याला पाहून रडू आवरलं नाही. त्याला मिठी मारत ती रडायला लागली. इतका वेळ होणार आहे हे मला सांगायचं नाही का? किती फोन लावले? विशालला कळेना नेमकं काय झालं. विशालने शांतपणाने तिला सोफ्यावर बसवलं आणि सांगितलं की आज एक पार्टी होती म्हणून यायला वेळ झाला. पण तुला रडायला काय झालं ग? स्वानंदी भानावर आली. जे तिच्या मनात होतं ते बोलून मोकळी झाली. तसं विशालने तिला जवळ घेतलं. कानाजवळ जाऊन केसांच्या बटा दूर सारल्या आणि तो हळूच कुजबुजला. हो का, असं आहे मग? ती लाजली. आणि मग अख्खी रात्र गप्पा मारण्यात कशी गेली हे कळालंच नाही. जणू त्यांची ती पहिलीच भेट असावी. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.